म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक फ्युल शिक्षण संस्था समूहातर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल समिट 2026 चे आयोजन फ्युल कॅम्पसमध्ये करण्यात आले. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी फ्युल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे, COO मयुरी देशपांडे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यावेळी उपस्थित होते. याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पुणे. या सगळ्यांनी नोकरीच्या मागे धावायचं. We are a right proficient person. This person who has been based by your शिक्षणाच्या आधारावर, या संस्थेच्या संस्काराच्या आधारावर मी स्वतःच्या माझ्या I will be a self-entrepreneur and be a self-sufficient person who will be not a service or a slave of anybody. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि या देशाला मी सांगा. I said it is a different occasion for me today to be amongst you. I need not introduce you what is fuel, what it stands for, and what it wants to do in the near future. Our country has been projecting different skills towards the people. How it should be, our whole country should be skilled, and how that skill can be used in the progress and development of our society and the country. As was mentioned by Dr. Ketan himself, आपल्या प्रधानमंत्र्यांनी देशाला कौशल्य विकासाचा जो एक वसा दिलेला आहे, त्या संदर्भात काय काय करण्याची आवश्यकता आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. आताच आपण माननीय मंत्री चंद्रकांत पाटील यांचं संबोधन ऐकलं, त्यात सुद्धा त्यांनी याच विषयावर भर दिलेली आहे की हाऊ वी कॅन डेव्हलप अवरसेल्फ ॲज अ स्किल्ड नेशन. व्हॉट वी कुड डू. इन फॅक्ट वी शुड हॅव डन दिस in last many years, but we could not do. I will not go into the reasons why we could not do, but fact is that it remains here that we could not do for last 75 years. All other nations have progressed like anything. They have become the large economies in the world, but we could not achieve that. Compared to other countries in the world, for last about 6-7 years, our skilled population was just 2% of the population. Skilled population जर एवढंच असेल तर तो देश कशा पद्धतीची प्रगती करू शकतो हा प्रश्न आम्हा सगळ्यांत समोर होता. खरं म्हणजे आमच्या विचारांमध्ये, आमच्या थॉट प्रोसेस मध्ये बदल होण्याची आवश्यकता होती. आम्हाला वाटत होतं की आमची डेमोग्राफी जी आहे, आमचं लोकसंख्या बळ जे आहे ते आमच्या सगळ्या विकासामधली मोठी अडचण आहे, अशा पद्धतीची विचारधारा आमची सगळ्यांची होती. ही जनसंख्या आपल्या प्रगतीतली अडचण नाही, तर त्या जनसंख्येचा विकास करून त्यांना कौशल्य प्रदान करून आपण पूर्ण देशाचा विकास साधू शकतो, अशा पद्धतीचा विचार आपल्या देशामध्ये रुजू लागलेला आहे. परिणामतः आपण सगळेजण त्या दिशेने प्रवास करू लागलेलो आहोत. आम्हाला वाटतं की स्किल इज अ मस्ट नाव. आपल्या शिक्षणाचं ध्येय काय असायला हवं याचा एकदा आपण विचार करण्याची गरज आहे. आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की शिक्षणापासून माणूस निर्माण होतो आणि त्या माणसांमुळे राष्ट्र निर्माण होतो. इंडिव्हिज्युअल बिल्डिंग, कॅरेक्टर बिल्डिंग अँड देन द नेशन बिल्डिंग, हे जे आहे
हे शिक्षणाचं मूल तत्व आहे, मूल गाभा असतं. हे आपण साध्य करतो का याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे की समाजाला मी पुन्हा काहीतरी दिलं पाहिजे हे करण्याची आवश्यकता आहे. Respected Honorable Rajendra Arlekarji, Honorable Governor of Kerala, respected our partners, Bajaj Finserv, led by Pallavi ji, our potential partner of Motilal Oswal Foundation, cognizant CSR leader of ji, our mentor from so many years, Social Development ji, and CEO of Mayuri ji, and all my students and dear friends. Good afternoon to all of you. It is a great honor for all of us to welcome Honorable Governor Sri Rajendra Arlekarji today. Sir, your presence gives us strength and inspiration to our work in education, skills and nation building. On behalf of the entire human family, I extend my deepest gratitude to you. Today is just not an annual conclave. Today is the amount of reflection, responsibility, and renewal. Today, because this year, Fuel completes 2 decades of our journey. 20 years ago, Fuel started with a very simple but powerful belief. Talent exists everywhere, but opportunity does not. We began as a small organization with limited resources, no large infrastructure, and no powerful backing. But we had a conviction and we had a faith in India's youth. In our early years, and many corporate CSR leaders are here, HR leaders are here, how can such a small organization create such a great impact? We listened with them, we learned from them, and we kept working. 20 years later, when Fuel began scaling, impacting lakhs of students, running national programs, mobilizing CSR resources, the question was changed. And what was the question? You are now so big that Honorable Governor Sir is guessing your event. Now why do you need support? But the reality is, the paradox part is, the powerful lesson is, impact is not a destination, impact is a responsibility that keeps growing. When I met Dr. Abdul Kalam at the age of 19, he told me that you should impact the grassroots students of India. And I asked him a question, how can I do this? He said a very powerful sentence. He said, when a person dies, he gets 4 people to carry his ritual. You are a young person, you will get more than 4. Please carry on your work. And that motivated us to start training. नमस्कार. फ्युएल संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली. 20 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल माननीय राजेंद्रजी आर्लेकर उपस्थित आहेत. त्यांचंही मी महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे फार आधीपासून ह्या कार्यक्रमाला यायचं मी ठरवलं, परंतु उद्या काही राजकीय कारणामुळे मला कोल्हापूरमध्ये राहावं लागणार असल्यामुळे मी फार आधीपासून ठरवून अतिशय दुःखद अंतःकरणाने न येण्याचा निर्णय घेतो आहे. पण मी प्रत्यक्ष मनाने तुमच्यावर कार्यक्रमाला आहे. एक अभिनव उपक्रम, एक अभिनव प्रयोग फ्युएलने चालवला आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना त्यांच्या नफ्याचा जो 5% भाग सामाजिक कामासाठी खर्च करणं, दॅट इज कॉल्ड CSR, हे सक्तीचं झालेलं आहे. त्याला शिक्षणामध्ये कन्वर्ट करणं, शिक्षणामध्ये परावर्तित करणं, व त्याच्यामध्ये ज्या शिक्षण संस्था चांगलं काम करतायत पण त्यांना आर्थिक अडचण आहे, तिथे शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या पगारासाठी याचा उपयोग करणं, आणि जे विद्यार्थी खरंच हुशार आहेत, आणि प्रामुख्याने फ्युएलनं जो प्रयोग चालवलेला आहे की कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी तरुणांना तयार करणं, इंडस्ट्रीला चांगली मॅनपॉवर उपलब्ध करून देणं, यात ज्या खूप हेवी फीज असतील,
ज्या भरणं सामान्य माणसाला शक्य नाही त्या CSRच्या माध्यमातून त्याची जोड करून देणं हा एक अत्यंत अभिनंदनीय प्रयोग आहे. त्यामुळेच फ्युएलला आता आम्ही स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकासाचं विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याच्या प्रयत्नात आहोत. फ्युएलने केलेल्या ह्या प्रयत्नालाच म्हणजे कौशल्य विकासातून इंडस्ट्रीला आवश्यक असणारी मॅनपॉवर तयार करणं यालाच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राधान्य दिले गेलं आहे. आणि त्यामुळेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते फ्युएलला चॅम्पियन्स ऑफ चेंज हा पुरस्कारही मिळाला आहे. एकूण फ्युएलच्या सगळ्या टीमबरोबर माझं खूप चांगलं असोसिएशन आहे. खूप नियमितपणे भेटणे, चर्चा करणे, एकमेकाला काही सुचवणे असं आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे अनेक वेळा आलो आहे, आज आलो नाही, पुन्हा केव्हा तरी येईन. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो.